एक मी एक नोटीस केलेली गोष्ट सांगते. म्हणजे आता माझ्या ऑफिसमध्ये, घरी किंवा असं झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट किंवा अशा 10 मिनिट्सच्या डिलिव्हरी असतात ना, त्याच्यावरून काय काय गोष्टी ऑर्डर केल्या जातात. मग तिथे 10 मिनिट्स दाखवतात ना. मग जर ती 20 मिनिट्स, 15 मिनिट्स, 30 मिनिट्स जर झाले तुझ्या ऑर्डरला, तर माझ्या ऑफिसमधले वगैरे ना त्यांना सुनवतात, इतना टाईम लगता है की आपको वगैरे वगैरे असं सगळं. म्हणजे घरात पण माझ्या कधी कधी असं कसं होतं, 20 मिनिट्स दाखवते आणि अर्धा तास दाखवते, कसले 10 मिनिटावर डिलिव्हरी. पण तुम्हाला माहीत आहेत का ते लोक किती, म्हणजे तुमची डिलिव्हरी टाईमवर पोचवण्यासाठी किती कष्ट घेत असतात. ट्रॅफिकमध्ये अडकून अडकून येतात, किती फास्ट गाडी चालवावी लागते त्यांना, किंवा काय प्रॉब्लेम्स होतील तुम्हाला माहिती आहे का. ते त्यांचा पोटा पाण्यासाठी ते काम करत असतात. ठीक आहे यार, 10 मिनटं उशीर झाला, तुम्हाला कुठे पळून जायचं आहे, तुम्ही तर ऑफिसमध्ये किंवा घरी असतानाच ऑर्डर करणार ना. सो मला असं वाटतं की तुम्ही कुठली पण गोष्ट ऑर्डर करत असाल, झोमॅटो, ब्लिंकिट किंवा झेप्टो किंवा इतर इंडिया मार्ट वगैरे कुठल्या पण जे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावरून, थोडंसं तुमच्याकडे वेळ असेल किंवा काही गोष्टी थोड्याशा विचार करूनच ऑर्डर करा. उगाच त्यांना बोलून काय फायदा आहे, त्यांची रोजीरोटी चालते त्याच्यावर. बस एवढंच सांगायचं होतं.